नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण, आता येणार प्रचाराला वेग। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नाविन्यपूर्ण बंदोबस्त ॲपची निर्मिती। पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचं प्रतिपादन। रत्नागिरी मराठा मंडळाचा सुवर्ण महोत्सव, 25 जानेवारीला भव्य कार्यक्रमांचं आयोजन। आणि राजापूर तालुक्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेच्या नावाखाली महिलांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक, महिलांचा 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। कॅन्सर हा गंभीर आजार आहे, जीवघेणा आहे, पण त्याला रोखता येऊ शकतं। लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सरवर मात करता येऊ शकते। आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा। अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। कॅन्सरसाठी आवश्यक किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे केअर सेंटर मधून। रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्त्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। राजारामपुरी 8वी गल्ली, पहिला मजला, बँक ऑफ बडोदाच्या वर, कोल्हापूर। फोन 902861 0470। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता अर्ज छाननीनंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला वेग येणार आहे। हे सर्व अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली। या निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली असून पक्षाचे अधिकृत उमेदवार, अपक्ष उमेदवार तसंच नाराज इच्छुकांनीही मोठ्या उत्साहात आपले अर्ज दाखल केले। अनेक ठिकाणी समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी अर्ज भरले। आता अर्ज छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर खऱ्या अर्थानं निवडणूक प्रचाराला वेग येणार असल्याचं चित्र आहे। त्यामुळे आगामी काळात रत्नागिरीत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे।
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिक केंद्रित पोलिसिंगचा नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बंदोबस्त ॲप ही नाविन्यपूर्ण डिजिटल प्रणाली रत्नागिरी पोलीस दलानं विकसित केली असून महाराष्ट्रात प्रथमच असा उपक्रम रत्नागिरीमध्ये राबवण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्रीयुत नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली विकसित झालेल्या या ॲपमुळे सण उत्सव, महोत्सव, VIP दौरे आणि विविध अभियानादरम्यानचा पोलीस बंदोबस्त अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मागील काही महिन्यांपासून आम्ही बंदोबस्त ॲप या ॲपची निर्मिती केलेली आहे. हे AI बेस्ड GPS GIS बेस्ड एक ॲप आपण तयार केलेलं आहे. बऱ्याच वेळी सिनियर ऑफिसर्सला जे बंदोबस्त लागलेले असतात वेगवेगळे, की VIP सिक्युरिटी बंदोबस्त, वेगवेगळ्या सभा बंदोबस्त, मोर्चांचे बंदोबस्त लागले जातात पोलिसांकडून, सण उत्सव, गणेश उत्सव बंदोबस्त इत्यादी अनेक बंदोबस्त जे असतात ते पोलीस करत असतात. अशावेळी सिनियर ऑफिसर्सला त्यांच्यावर मॉनिटरिंग करणं सोपं जावं यासाठी आम्ही हे पाऊल एक उचललेलं आहे. आमच्या स्वतःच्या अनुभवातून बऱ्याच वेळी संभाजीनगरला असताना की त्यावेळी आम्हाला बरेचसे असे अनुभव यायचे की मोठ्या 4-4, 5-5 लाखांचे मोर्चे जेव्हा यायचे त्यावेळी कंट्रोल करणं क्राऊडला हे खूप महत्त्वाचं असतं. त्यावेळी तुमचा स्टाफ तिथे उपस्थित पाहिजे आणि तो तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. या अनुभवातूनच आम्ही आज हे ॲप रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी डेव्हलप केलेलं आहे, जेणेकरून आपले जेवढे इलेक्शन बंदोबस्त आहेत, सण उत्सव बंदोबस्त आहे, स्ट्रॉंग रूमचे स्ट्रॉंग गार्ड जे असतात त्यांचे बंदोबस्त आहेत, हे सर्व बंदोबस्त आपण या बंदोबस्त ॲपवर लावणार आहोत. आणि या आत्तापर्यंत आपण 200च्या वर बंदोबस्त या बंदोबस्त ॲपमध्ये लावलेले आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील डेडिकेटेड सेल जे बंदोबस्त ॲपवर कंटिन्युअस मॉनिटरिंग करतं आणि जे बंदोबस्ताचे जे डिप्लॉयमेंट आहे आमचं, त्यामध्ये प्रत्येक आमचे अंमलदार जवळपास 1400च्या वर अंमलदार आणि एक 50 ते 60 अधिकारी यांच्या मोबाईलवर हे ॲप आम्ही इन्स्टॉल केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात साजरे होणारे विविध सण, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंदोत्सव तसंच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचाली दरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. हा बंदोबस्त अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बंदोबस्त ॲप विकसित करण्यात आलं आहे. या ॲपद्वारे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना डिजिटल पद्धतीनं कर्तव्य नेमणूक केली जाते. ऑनलाईन हजेरी नोंदवता येते. तसंच बंदोबस्ताच्या ठिकाणचे जिओ लोकेशन थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहता येते. जर एखादा कर्मचारी नेमून दिलेल्या बंदोबस्त पॉईंटपासून दूर गेला तर तत्काळ अलर्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षितता, शिस्त आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय रत्नागिरी पोलीस दलानं सुरू केला आहे. आणि त्यांचे काही प्रॉब्लेम असतील अंमलदारांचे, त्यांना बंदोबस्त सोडून जायचं असलं तर त्वरित तो प्रॉब्लेम पण आम्ही त्यांचा सॉल्व्ह करू शकतो. जेणेकरून एकंदर रत्नागिरी पोलीस दल हायटेक झालेलं आहे आणि रत्नागिरी पोलीस दल टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त चांगली सेवा रत्नागिरीतील लोकांपर्यंत पोहोचवेल असा आमचा मानस आहे. बंदोबस्त ॲपचे काय फायदे आणि काय तोटे भविष्यामध्ये? बंदोबस्त ॲपचे फायदे आहेत की आम्हाला मॉनिटरिंग करणं खूप सोपं झालेलं आहे, डिप्लॉयमेंट करणं खूप सोपं झालेलं आहे, बंदोबस्त लावणं सोपं झालेलं आहे. प्रत्येक अंमलदार जो बंदोबस्तासाठी येतो त्याला त्याचा बंदोबस्त त्यांच्या ॲपमध्ये त्यांचा पॉईंट दिसतो. प्रत्येकाला ती हार्ड कॉपी घ्यायची गरज नाही आहे. तो बंदोबस्त आमचा ऑनलाईन त्यांच्या मोबाईलमध्येच त्यांना तो दिसतो, जेणेकरून ह्याच्यामधून आपण कागद वाचवण्यात यशस्वी ठरलेलो आहेत. त्याचबरोबर जो सिनियर ऑफिसर धावपळ करून
बंदोबस्त चेक करायला जावं लागायचं, तो आपल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या आम्ही तो बंदोबस्त पूर्ण जिल्हाभराचा आम्ही तो चेक करू शकतो. यामध्ये तोटे तर मला काही दिसत नाही आहेत. हळूहळू जसं सिस्टम इम्प्रूव्ह होईल तसं तसं आम्ही त्याच्यात सुधारणा करू. बंदोबस्त ऍपमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस दल अधिक अलर्ट होईल असं तुम्हाला वाटते? निश्चितपणे की बंदोबस्त ॲपमुळे जो अधिकारी आहे, अंमलदार आहे, तो जबाबदारीने आपल्या आपल्या ड्युटीचं त्याला भान राहील. आत्ताच आपण बघितलं की त्यांनी त्यांचं पोझिशन आपण सोडायला लावली. पोझिशन सोडल्या त्यांना स्वतःलाही अलर्ट आलेला आहे. तर त्यांना एक त्यांच्या जबाबदारीचं भान करून देण्यास मागे पण बंदोबस्त ॲप आपलं कारगर राहिलेलं आहे. रत्नागिरी मराठा मंडळ यंदा आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असून त्या निमित्ताने 25 जानेवारी रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात सुमारे 2000 समाजबांधव आणि भगिनी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो साधारण अशा प्रकारे आहे. सकाळी 7 वाजता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं पूजन आणि सवाद्य सर्व मराठा बंधू भगिनींची मिरवणूक, ज्यामध्ये शिवाजी महाराजांची पालखीमध्ये पुतळा ठेवून संपूर्ण मिरवणूक मारुती मंदिर ते मराठा भवनपर्यंत वाजत गाजत संपूर्ण आणण्यात येईल. अशी आपल्या सर्व दिवसाची सुरुवात छत्रपती शिवछत्रपतींना वंदन करून होणार आहे. त्यानंतर त्या दिवशीचं औचित्य साधून या मराठा भवनमध्ये श्री सत्यनारायणाची पूजा आपण आयोजित केलेली आहे. तळमजल्यावर ही पूजा होईल. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला वंदन करून सर्व आमचं मराठा महिला मंडळ आहे यांनी या सर्व कार्यक्रमाची तयारी केलेली आहे. आणि 11 वाजता मुख्य कार्यक्रम जो सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आहे त्याचा उद्घाटन समारंभ होणार आहे. त्यावेळेला आमच्या मराठा मंडळाचा साधारण कालखंडाचा आढावा घेतलेली स्मरणिका प्रकाशन आहे. प्राध्यापक चंद्रमोहन देसाई, उपेंद्र देसाई, विलास सावंत या स्मरणिकेचं संपूर्ण कामकाज पाहत आहेत आणि अतिशय एक संग्रही ठेवण्यासारखी स्मरणिका आम्ही तयार केलेली आहे. या पत्रकार परिषदेत मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील दत्त देसाई यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रमेश चव्हाण, कार्याध्यक्ष सुनील दत्त देसाई, कार्यवाह चंद्रमोहन देसाई, उपेंद्र सुर्वे, भाऊ देसाई यांची उपस्थिती होती. दुपारी 3 वाजता मराठा मंडळ रत्नागिरीच्या वेबसाईटचं उद्घाटन होईल आणि त्यावेळेला माननीय डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या शुभ हस्ते ते उद्घाटन होणार आहे. जे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत, निवृत्त उपसंचालक आहेत, अंमलबजावणी संचालक ईडीचे आहेत, ते कायदा, अर्थशास्त्र, सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील ते तज्ज्ञ आहेत आणि त्यांना विषय असा दिलेला युवकांसाठी स्वप्नाच्या उंबरठ्यावरील युवक आणि भविष्याचा मार्ग. मराठा समाजातील युवा उद्योजक UPSC MPSCला बसण्याची संधी कशी मराठा समाजाने युवकांनी उचलली पाहिजे याविषयी त्यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. त्याच वेळेला मराठा मंडळातील ज्या व्यक्तींना 75 वर्ष झालेले आहेत अशा सर्व व्यक्तींचा सन्मान आम्ही त्यावेळेला करणार आहोत. यानंतर संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये महिलांसाठी समस्त महिला, आज महिला संपूर्ण उद्योजकाच्या वाटचालीवर आहेत, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्त्री उद्योजकतेचा उद्याचा वेध या विषयावर माननीय सौ रचना बागवे, जागतिक विक्रमधारक 365 दिवस 365 कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. सर्व संपादक, संचालक, RPSC मीडिया सहसंपादक, अर्थसंकेत अशा या विविध पदांवर त्यांनी कार्य केलेलं आहे. 5 वाजता मराठा समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सन्मान केले जाणार आहेत आणि सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सर्व उत्कृष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यावेळी अध्यक्ष डॉक्टर रमेश चव्हाण यांनी मंडळाच्या गेल्या 50 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा सादर केला. सुनील देसाईंनी सांगितलं की आज ह्या 26 तारखेला आपल्याला ही 50 वर्ष पुरी होत आहेत. त्यांनी आपल्याला बोलले तिथे की ह्या 12 गुंठे जमीन जी होती ही चव्हाण कुटुंबियांच्याकडनं हा जो प्लॉट होता, ही संबंध जमीन आहे, बाजूचा प्लॉट हे आमच्या चव्हाण कुटुंबियांच्या मालकीची होती. त्यातनं माझ्या वडिलांनी 12 गुंठे जमीन जी आहे ही मंडळाला दान म्हणून दिलेली होती. यासाठी फार खटपट करायला लागली. आमचे काका चुलते वगैरे मुंबईला वगैरे असं त्यांना
पटवणं ही मोठी जिकिरीची गोष्ट होती, कारण त्या काळामध्ये 12 गुंठे जमीन वगैरे उचलून द्यायची. 12 गुंठे जमीन उचलून द्यायची म्हणजे किती कष्टमय वेळ हे होती आपल्याला समजतंय. तर अशी जमीन आपल्याला मिळाल्यानंतर काही वर्ष ती जमीन नुसती नावावरच होती. त्याच्यानंतर मराठा समाज हितवर्धक मंडळ म्हणून स्थापन झालं आणि आपल्याला ह्या प्लॉटमध्ये आपण बसला जात तर येताना जो उजव्यावरचा कोपरा आहे त्या उजव्याच्या कोपऱ्यात एक छोटी टपरी उभी राहिली होती की ज्याच्यात सामान ठेवलं असायचं. तिथे पहिल्यांदा आपली मंडळाची मीटिंग सुरुवात झाली. एक छोटंसं खोली घेतली होती आणि शेवटी बाजूला बांधकामाचं साहित्य होतं, ते बांधकामाचं साहित्य बाजूच्या खोलीमध्ये होतं. अशा रीतीने तिथे स्थापना होऊन नंतर महिला मंडळी स्थापन झालं. महिला मंडळाचे कार्यक्रम तिथे होत असत. रत्नागिरीतील गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदाचा आणि ॲडव्होकेट राकेश आंबरे हे शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं ॲडव्होकेट देवेंद्र उर्फ बंटी वणजू यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. होऊ घातलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आपण ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि परवाच पत्रकार परिषद जी माहिती जी झाली त्याच्यात पालकमंत्री असं म्हणाले की आम्हाला राष्ट्रवादीचा कटू अनुभव आहे. तर तसं मुळीच नाही आहे. ज्या दिवशी माहितीची 14 तारखेला जेव्हा घोषणा झाली तेव्हा मी पालकमंत्री महोदयांबरोबर होतो. त्यावेळेला 2 सीट पालकमंत्री महोदय देतो असं मला म्हणाले होते आणि त्यातली 1 सीट आहे ती संध्याकाळीच त्यांनी त्याचा फॉर्म शिंदे गटाकडून भरला आणि दुसरी सीट आहे ती आमच्यावर आम्हाला त्यांनी सोडलीच नाही. त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी शून्य झालो. तरी मी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की पालकमंत्र्यांना माझा निरोप पोचवा की आम्ही 2 सीट घेऊन महायुतीमध्ये लढायला तयार आहोत. जर का तुम्ही आम्हाला देणारी 1 सीट भरली तर मग आम्हाला काय देणार. मग आम्हाला असं कळलं की आम्ही आदल्या दिवशी शून्य झालो, म्हणजे आम्हाला सीटच मिळणार नाही आहे. मग आम्ही ठरवलं की पक्ष म्हणून आपण लढलं पाहिजे, निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी पालकमंत्री महोदयांना प्रश्न विचारला की जर का महायुती काल तुम्ही डिक्लेअर केलं तर आज तुमच्या डिस्प्लेवर सकाळी 11 वाजता 2 चिन्ह कशी 3रं चिन्ह का नाही आहे. मुळातच आम्ही 12:30 वाजता डिक्लेअर केलं की आम्ही महायुतीमध्ये लढणार नाही आहे. त्यामुळे आदल्या दिवशीच त्यांचं ठरलं असेल कदाचित की राष्ट्रवादीला ह्याच्यात घ्यायचं नाही, कारण आम्हाला त्यांनी आदल्या दिवशी शून्य केलं होतं. त्यामुळे आम्ही इलेक्शनला सामोरं गेलो आणि खरं तर माझं त्यांच्यावर राग किंवा त्यांच्याबद्दल तक्रार नाही आहे. त्यांच्या शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचा गैरसमज करून दिला गेला असेल, त्यामुळे आम्हाला सीट मिळाली नसेल. परंतु त्यांनीही 6 नंबरमध्ये किंवा 13 नंबरमध्ये बाहेरून आणूनच उमेदवार उभे केले आणि तेही निवडून आले. तिथं ते ॲडजस्ट करू शकले असते, तर ती त्यांनी केली नाही. त्यामुळे महायुती झाली नाही. आणि खरं तर त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्हाला राष्ट्रवादीचा कटू अनुभव आहे, तर कटू अनुभव खरं तर आम्हाला त्यांच्याकडून आला आहे. कारण ह्या कुठच्याही प्रोसेसमध्ये ते आमच्या जिल्हाध्यक्षाची बाबाजीराव जाधव साहेबांशी बोलले नाहीत, आमचे संगमेश्वर चिपळूणचे आमदार शेखरजी निकम त्यांच्यावर बोलले नाहीत, तटकरे साहेबांशी बोलले नाहीत. तसंच ह्या इलेक्शनला कोणाशी चर्चा नाही. आणि जर का ते म्हणत होते की शेखरदादा निकम त्यांच्यावर बोलले तर त्याही वेळेला रत्नागिरीची चर्चा त्यांना करता आली असती. त्यामुळे ह्या सगळ्या इलेक्शन प्रोसेस उभं घेऊन मी ॲडव्होकेट बंटी वणजू तालुकाध्यक्ष आहे राष्ट्रवादीचा आणि ॲडव्होकेट राकेश आंबरे शहराध्यक्ष आहेत. तर आम्ही आज तुमच्या मार्फतच असं इथे सांगतो की आम्ही ह्याला कंटाळून आम्ही आता पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहोत आज. त्यामुळे ह्याच्या पुढच्या महायुतीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करू. आम्ही इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कुठेही नाही आहोत. राजापूर तालुक्यात सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेच्या नावाखाली अनेक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महिलांना उद्योग आणि रोजगार देण्याचा आमिष दाखवून बँक कर्जाच्या माध्यमातून हा गंडा घातल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात कोल्हापूर येथील एका महिलेचा सहभाग असून संतप्त महिलांनी 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. आम्हाला हर्षदा खानविलकरने स्टार सखी म्हणून लोन देतो म्हणून सांगितलं आणि त्यासाठी आम्हाला काही प्रोसेस सांगितले, काही कागद सांगितले. आम्ही ते सगळे जमा केले, बँक ऑफ इंडियामध्ये नेऊन दिले. बँक ऑफ इंडियामधून लोन आम्हाला पास पण झालं आणि पास झाल्यानंतर ते संस्थेच्या अकाउंटला म्हणजे सुमित्रा पाटीलच्या अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर झाले. त्याच्यानंतर आम्ही बरेच 2-3 महिने आम्ही तिच्या ऑफिसला फेऱ्या मारत होतो. हर्षदा तिथे होती, मधुरा खानविलकर पण होती आणि स्मिता पाटणकर या तिघी पण तिथे असायच्या. आणि त्यांना आम्ही सांगायचो की तुम्ही मॅडमना कॉल करा आणि आम्हाला आमचे पैसे द्यायला सांगा.
मी तिला एवढं पण सांगितलंय की अगं ह्या लोनसाठी आम्ही माझे दागिने ठेवलेत, ते लिलावात जायची वेळ आली, तू मला पैसे देणार आहेस की नाही तेवढं तरी सांग. ती आज देतो, उद्या देतो, मंगळवारी देतो, 10 तारखेला देतो, 15, असं करत करत तिने आता हे 2रं वर्ष चालू आहे, आत्तापर्यंत तिने मला पैसे दिले नाही. त्याच्यानंतर मग आम्ही भैयादादांकडे जाऊ अशी आम्ही तिला धमकी दिली. भैयादादा म्हणजे कोण? भैया सावंत म्हणजे आमदार साहेबांकडे जाऊ असे आम्ही तिला असं बोललो, धमकी असं नाही बोललो आम्ही. तर त्याच्यावर तिने मला असं उत्तर दिलं की भैया साहेबांच्या धमक्या आम्हाला द्यायच्या नाही. त्याच्यानंतर मग तिने 2 महिन्याने मला 1,70,000 रुपये टाकल्यानंतर मी त्यातले 50 मी माझ्या मुलीसाठी काढले, म्हणजे माझ्या मुलगी आजारी असते तिच्यासाठी मी काढले खर्चासाठी, आणि ते पैसे आमचेच होते म्हणून ते मी काढले. आणि दुसरी गोष्ट अशी की ते 1,70 म्हणजे गीता पाटील त्यांच्या मिस्टरांना जरा ते एमर्जन्सी होती म्हणून तिला पैसे ते येणारच होते, तिचं आणि माझं लोन सेमच आहे, तर तिला पैसे येणार होते. मग मी विचार केला की तिला आत्ता गरज आहे तर माझे पैसे मी तिला ट्रान्सफर करते आणि तिचे आले की ते मी घेईन, असं आमच्या दोघांमध्ये व्यवहार चालतो. म्हणून मी ते डायरेक्ट सारस्वत बँकेला ट्रान्सफर करायला गेले, कारण त्या सारस्वत बँकेचा माझं ATM आहे, म्हणजे मी ATMने डायरेक्ट काढू शकते. तर बँकेने लगेच ते अकाउंट माझं फ्रीज केलं. तर मी विचारायला गेले अकाउंट आम्ही तुमचं फ्रीज का केलं आमचं, तर बँकेने असं सांगितलं की वरून आम्हाला सांगितलं की अकाउंट बंद करायला. तर कोणी सांगितलं तर सुमित्रा पाटीलने. त्याच्यानंतर मग ते आम्हाला आत्तापर्यंत पैसे काय मिळाले नाहीत, ते आमच्या खात्यातच जमा आहेत. आणि त्याच्यानंतर तिने मला असं एक वकिलामार्फत लेटर टाकलं आहे की ह्या महिलांना मी धमकावते, त्यांच्या विरुद्धात सुमित्रा पाटील आणि हर्षदा खानविलकरच्या विरुद्धात मी यांना धमकावते, यांच्या खोट्या सह्या घेऊन मी पोलीस स्टेशनला यांच्या विरुद्धात तक्रार केली या दोघींबद्दल. तर ह्या महिलांना पण मी विचारणारच आहे की मी तुम्हाला कोणाला धमकावलं की तुम्ही स्वतःच इथे या निर्णयासाठी आला आहात ते तुम्ही सांगा, आणि मला काय ते म्हणजे तिच्यापर्यंत हा निर्णय पोचू देत की त्या स्वतःहून उभ्या राहिल्यात की मी त्यांना धमकावलंय. कारण ह्याच्यात जो तो प्रत्येकजण वैयक्तिकच अडकलेला आहे, त्याच्यामुळे धमकावण्याचा तर काही विषय येत नाही. केलंय की वकिलाचा पण जो काही खर्च होईल तो अर्पिता पवारच देतील. मागील 2 वर्षांपासून राजापूर शहरात सरकार मान्य महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र या नावाने एक दुकान सुरू करण्यात आलं होतं. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळेल, उद्योग सुरू होतील असा दावा करण्यात आला होता. राजापूरमधील एका राजकीय महिलेच्या सहभागातून कोल्हापूर येथील एक महिला राजापूरमध्ये आली आणि आम्ही कच्चा माल देऊ, तुम्ही तो पक्का करून द्या, तुमच्या नावावर बँकेचं कर्ज काढून मशीन घेऊन देऊ आणि त्या मशीनचे हप्तेही आम्हीच भरणार, असं आश्वासन या महिलांना देण्यात आलं. सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत मशीनचे हप्ते भरले गेले, मात्र एकदा टार्गेट पूर्ण झाल्यानंतर हप्ते भरण्यास टाळाटाळ सुरू झाली. धक्कादायक बाब म्हणजे 20,000 रुपयांची मशीन तब्बल 1,00,000 रुपयांची दाखवून त्याचं कोटेशन बँकेला देण्यात आलं. या माध्यमातून राजापूर शहर तसंच तालुक्यातील विविध शाखांमधून बँक ऑफ इंडियाकडून कर्जे मंजूर करण्यात आली, ज्यामध्ये बँकेचीही फसवणूक झाल्याचा आरोप आहे. महिलांना रोजगार मिळेल, उद्योग सुरू होतील या आशेने अनेक लाडक्या बहिणी या भूलथापांना बळी पडल्या. हळूहळू बँकेकडून हप्त्यांसाठी तगादा सुरू झाल्यानंतर महिलांच्या लक्षात आलं की आपली घोर फसवणूक झाली आहे. यानंतर महिलांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र आरोपी महिला या बहिणींना धमकावत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महिलांमध्ये तीव्र संताप पसरलाय. अखेर या सर्व महिलांनी 26 जानेवारी रोजी आमरण उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. प्रकरण म्हणजे फ्रॉड, हा प्रकार फ्रॉड आहे. तिने आम्हाला लोन करून दिलं, म्हणजे माझे वैयक्तिक मी सांगते, आणि आमच्या माझ्या हे महिला पण आहेत. मी नाट्यातून काही जण नाट्यातून आलेले आहेत, काही जण जैतापुरातून आले आहेत, काही जण इथे राजापूरमधलेच आहेत, काही आडिवऱ्यातून आलेले आहेत. आता माझं काय, मी गोल्ड लोन करून मशीन घेतली होती, 2 मशीनी घेतलेल्या आहेत मी सुमित्रा पाटीलकडून. माझं जवळपास एका मशीनचं वर्षभर तिने हप्तेच नाही टाकले, पेमेंट टाकलेलं आहे, 2-3 महिन्याचं पेमेंट टाकलेलं आहे, पण नंतर त्याच्यानंतर हप्तेही नाही टाकलं, पेमेंट पण नाही टाकलं, काहीच नाही. आता माझा छोटा मुलगा आहे, त्या छोट्या मुलगाला मी घरी ठेवून अक्षरशः कामाला जाते.
पण त्या बाईला जरा पण लाज वाटत नाही की ह्या महिलांचे आपण हप्ते द्यायला पाहिजे, पेमेंट द्यायला पाहिजे. ती आम्हाला फक्त आश्वासन देते की तुम्हाला पेमेंट तुमचं क्लिअर करतो, सोमवार देते, मंगळवार देते, लोकांना धमकवते. आणि मला परवा मेसेज टाकला ग्रुपवरती की अचल तुम्हा सर्वांचं पेमेंट हे कोर्टामार्फत होईल. मी तिला बोलली की कोर्टामार्फत कसं काय होईल, कोर्ट काय आम्हाला पैसे देणार आहे का? आम्ही तुझ्या पैसे देताना कोर्ट नाही आलं ना, मग आता कोर्ट का आणतेस तू मध्ये? आता आमचे पैसे देऊन टाक ना, आम्हाला आता मोकळं कर. गोल्ड लोन नाही आहे, बँकेतून लोन करून घेतलंय, मुद्रा लोन केलंय आणि 1,10,000चं लोन करून ती मशीन दिली आम्हाला. आणि एवढं पण सांगण्यात आलं की तुम्हाला वेळोवेळी आम्ही काम देऊ, आम्ही व्यवस्थित काम चालवू असं त्यांनी सांगितलं. संस्थेचं नाव काय नेमकं? संस्थेचं महिला उद्योग, महाराष्ट्र महिला उद्योग केंद्र विकास, महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र राजापूर. बरं, इथं कोण चालवतं ते राजापूर? इकडे हर्षदा खानविलकर होती, तिच्या म्हणजे हर्षदा खानविलकर मेन आहे ना, मेन संस्थापिका सुमित्रा दत्तात्रय पाटील या आहेत आणि त्यांच्या खालती हर्षदा खानविलकर. आणि इथलं काम बघतात. हो, इथलं काम बघतात. तिने हर्षदा खानविलकरने सगळ्या महिलांना सांगितलं की ह्या मशीन संदर्भात. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण. आता येणार प्रचाराला वेग. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नाविन्यपूर्ण बंदोबस्त ॲपची निर्मिती. पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचं प्रतिपादन. रत्नागिरी मराठा मंडळाचा सुवर्ण महोत्सव. 25 जानेवारीला भव्य कार्यक्रमांचं आयोजन. आणि राजापूर तालुक्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेच्या नावाखाली महिलांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक. महिलांचा 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.